नमस्कार, मी श्रीकांत मुळे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे आणि महत्त्वपूर्ण विषय आज मी घेऊन आपणासमोर आलेला आहे। विद्यार्थ्यांचा आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू होती। प्रत्यक्ष यादीतील मुदत 26/8/2024 रोजी संपली होती, परंतु शासनाने आणखीन यामध्ये मुदत वाढवलेली आहे। सदरची मुदत 29/8/2024 पर्यंत वाढवून दिलेली आहे। तरी शासनाचं अधिकृत पत्र आपण प्रत्यक्षात आज पाहूया। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जे पत्र प्रसिद्ध झालेलं आहे ते पत्र आपण पाहणार आहोत। जावा क्रमांक प्राशी स RTA 801/2024 5687 दिनांक 26/8/2024 प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, प्रशासनाधिकारी मनपा नपा सर्व। विषय RTE प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत। संदर्भ माननीय उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका एल क्रमांक 14/887/2024 जनहित याचिका एल क्रमांक 15/520/2024 शासन क्रमांक RTE 2019 प्रकरण 25 ST 1 दिनांक 10/5/2024 संचालनाचे पत्र क्रमांक प्राशी प्रप्र RTE 520/2024-25 49/45 दिनांक 19/6/2024 बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% प्रवेश प्रक्रिया प्रतीक्षा यादीतील मुलांची प्रवेश प्रक्रिया दिनांक 16/8/2024 ते 26/8/2024 पर्यंत पूर्ण करण्याकरता निर्देश देण्यात आले होते। तरी याबाबत आपणास कळविण्यात येते की पुनश्च दिनांक 29/8/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। सदर कामकाज विविध मुदतीत पूर्ण करावे, यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। तरी राहिलेल्या विद्यार्थ्यांनी दिनांक 29/8/2024 पर्यंत गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती कुर्डवाडी येथे येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, यानंतर मुदत वाढ मिळणार नाही असे शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे।